चाकणच्या उद्योग नगरीसाठी ही धोक्याची घंटा आहे। कारण खराब रस्ते, प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे तब्बल 20 लघु उद्योजकांनी चाकणमधून स्थलांतराचा इशारा दिला आहे। या उद्योजकांची एकत्रित उलाढाल तब्बल 1000 कोटी रुपये तर सुमारे 4000 कामगार या उद्योगावर अवलंबून आहेत। उद्योग स्थलांतरित झाले तर चाकण परिसराच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। चाकणमधील लघु उद्योजकांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली। यावेळी कुणाल कट, दिलीप बटवाल, जयदेव अक्कलकोटे, धनंजय शेडवाळे आणि शंतनू कुलकर्णी उपस्थित होते। उद्योजकांच्या म्हणण्यानुसार चाकण हे देशातील मोठ्या वाहन निर्मिती केंद्रांपैकी एक आहे। मात्र सध्या अवघ्या 5 किलोमीटरच्या प्रवासासाठी तब्बल 2 तासापर्यंत वेळ लागत आहे। अरुंद रस्ते, खड्डे, अतिक्रमण आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या मालमोटारींमुळे वाहतूक ठप्प होते। याचा परिणाम कामगारांच्या पाळ्यांवर आणि मालवाहतुकीच्या वेळापत्रकावर होत आहे। उद्योजकांचा दावा आहे की गेल्या काही वर्षात चाकणमधून 50हून अधिक उद्योग गुजरात, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये स्थलांतरित झाले आहेत। आता उरलेल्या उद्योजकांनीही स्थलांतराचा इशारा दिल्याने प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे। चाकणच्या पायाभूत सुविधांची जबाबदारी एका यंत्रणेची नाही। PMRDA, MIDC, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नगर परिषद आणि स्थानिक ग्रामपंचायती अशा अनेक यंत्रणांमध्ये ही जबाबदारी विभागली आहे। मात्र या यंत्रणांमध्ये समन्वय नसल्यामुळे कामे रखडत असून एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे। त्यामुळे सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि उद्योजकांची संयुक्त आढावा समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे। उद्योजकांनी 15 ते 30 दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, अतिक्रमण हटवावे, कोंडीच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था सुधारावी, पथदिवे आणि CCTV बसवावेत, तसेच वीज आणि पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। दरम्यान चाकणमधील परिस्थिती सुधारण्यासाठी पुढील आठवड्यात सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेण्यात येणार आहे। नाले सफाई करून पाणी साचण्याची समस्या दूर करण्यावरही भर दिला जाणार आहे। PMRDAचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सांगितले की चाकणमधील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सर्व यंत्रणांशी समन्वय साधून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल। मात्र प्रश्न आता एकच, उद्योगांना चाकणमध्येच थांबवण्यासाठी प्रशासन किती वेगाने काम करणार? कारण प्रश्न केवळ रस्त्याचा नाही, प्रश्न आहे 1000 कोटींच्या उलाढालीचा आणि 4000 रोजगारांचा।